या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर. त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि सांगितलं की आमच्या गावातल्या जसे तुम्ही इतर गावांचे रस्ते दाखवले तशी आमच्या गावातल्या रस्त्याची दुरावस्था दाखवा. बरोबर ना? हा बरोबर ना. हां, तर ते म्हणले की रस्त्यांची अवस्था दुर्दैवी झालेली आहे, आमचा रस्ता दाखवा. तर मग त्यांचा इच्छेखातर आपण खरंच रस्त्यांची अवस्था दुर्दैवी आहे का, ग्रामीण भागामध्ये काय वास्तव आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत आलो. काही गावातली मंडळी माझ्यासोबत आली आणि आता आपण बघूयात काय नेमकं प्रत्यक्षामध्ये काय परिस्थिती आहे आणि नेमकं काय घडलेलं आहे, काय झालेलं आहे, कशा पद्धतीनं ठेकेदारांना काम केलेलं आहे, हे सगळं जाणून घेण्याचा आपला हा प्रयत्न आहे. आणि तेच रिॲलिटी चेक, वास्तव खरं दाखवण्यासाठी आपण प्रत्यक्ष तिथं जाणं, कारण नागरिकांनी तक्रार केल्यानंतर ते खरं आहे की नाही हेच बघण्यासाठी आपण तिकडे पोहोचलो. आता बघूयात या रस्त्याची अवस्था आहे. हा रस्ता कधी झाला होता? हा रस्ता धोंदलगाव परसोडा हा फार जुना रोड आहे आणि मी आता सुद्धा आपल्याला याच्यासाठी नेतोय की कमीत कमी हा रोड भविष्यात धोंदलगाव ते परसोडा हा जसे आता जिल्हा परिषद आलेली आहे तर याच्याने आम्हाला हमेशा जावं लागतं, यावं लागतं, सुख असो दुःख असो काही असो. बरोबर. तर ह्या रस्त्याला एक एवढ्या वर्षापासून प्रतीक्षेत पडलेला आहे. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की बाई हे इथून पुढं सुद्धा जा तुम्ही. हा पूर्ण धोंदलगाव परसोडा 7 किलोमीटर आहे आणि धोंदलगाव सुद्धा मोठं गाव आहे आणि परसोडा सुद्धा मोठं गाव आहे. बर. मग हा रोड झाल्यामुळं इथून तिथलच्या वैजापूरला जायला म्हणा, तालुक्याच्या ठिकाणी, नाही तर आम्हाला दवाखान्यात जायला म्हणा, नाही तर कोणत्याही गोष्टीला म्हणा, हे बा ही परिस्थिती आहे रोडची. आणि जसे सगळीकडे रोड चांगले झाले म्हणताय, इथून पुढं आम्ही मुरुम टाकत राहतो. जसे तुम्ही आता इथपर्यंत आले, थोडंसं पुढं आले तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचे भयानक हे कळल की आम्ही कसे जातो आणि कसे नाही. पावसात आमच्या काय परिस्थिती राहते, म्हणजे पावसाळ्यात आमची किती बिकट परिस्थिती राहते. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्यामुळं या पूर्ण तालुक्याला कळल. म्हणजे हे भाग्य आमचं की आपण आले, आपण ह्या गोष्टीकडं. नाही पण लोक म्हणतात की तुम्ही राजकीय इलेज घेऊन बोलता, असं लोक म्हणतात. नाही नाही, चुकीचं आहे, तसं मी नाही बोलणार. का? कारण मी आता पाहतोय ना, तुम्ही आले, तुम्ही त्या गोष्टीत तुम्ही येताय, त्याच्यावर मी हा राजकीय कोणतं हे नाहीये. बरोबर. कोणत्याच पक्षाशी सर्वसामान्यांचा प्रतिक्रिया देण्याचा आपला प्रयत्न. आणि आपल्यापर्यंत आतापर्यंत कोण आलं आपल्यापर्यंत की ज्याला कोणत्या पुढारी हे करायचं असेल नाही तर काही करायचं असेल, ही सर्वसामान्य म्हणून ही एक जसं म्हणतो ही प्रतिक्रिया आहे. पहिला सुद्धा आम्हाला आता पाऊस पडला तर या मुरुमाचा चिखल होऊन जातो. बरोबर आहे का नाही? चिखल होतो, मग त्याच्यानंतर फार अडचणी येतात. तर आम्ही धोंदलगाव परसोडा 7 किलोमीटर, आता परसोडा लहान गाव नाही आणि धोंदलगाव सुद्धा लहान गाव नाही. बरोबर आहे का? म्हणजे याच्यात कोणाच्या तक्रारीचा, याच्यात राजकीय कोणता हे नाही, जे समस्या सर्वसाधारण माणसाची समस्या. धुळा जिल्हा परिषदेचा घेऊन मी आज परसोडा गावामध्ये आलो होतो. सवंतगाव गटातलं हे गाव आहे आणि इकडे काही नागरिकांनी एक तक्रार सांगितली की एक रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. इकडून शाळेतली मुलं ये जा करतात, रोज नागरिकांना येण्यासाठी त्रास होतो. पावसाळ्यात अतिशय हाल या रस्त्यांचे होते. अनेक वेळा सगळ्यांकडेच पाठपुरावा झाला. बरोबर ना? बरोबर, सगळ्यांकडे. मात्र कोणी हा रस्ता करू शकलं नाही आणि त्या रस्त्याची अवस्था एकदा बघायला चला, तुम्हाला मग आमच्या वेदना समजतील, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांच्या इच्छेखातर आपण इकडे पोचलो. हे सगळे तरुण मंडळी होती आणि यांचा सगळ्यांचा आग्रह खातर आपण हा रिॲलिटी चेक, खरंच त्यांनी केलेली तक्रार खरी आहे का, रस्त्याची अवस्था खरीच वाईट आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपण आज रस्त्यावरती आलेलो आहोत. आणि नागरिकांशी आपण या रस्त्यावरती खरंच परिस्थिती पाहण्यासाठी चालतो आहे. खरंच काय नेमकं परिस्थिती आहे हेच दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे. नेमकं रस्त्याची अवस्था नेमकी काय आहे, कशा पद्धतीने इकडे लोकांची खरं तर त्रास होतो आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इकडे आलेलो आहेत. पावसाळ्यात अशा ठिकाणी खरं तर राज्य शासनाकडून, केंद्र सरकारकडून पाण्यात रस्त्यांची व्यवस्था केली जाते. मात्र खरंच तर कागदोपत्री रस्ते होतात आणि प्रत्यक्षात काहीच दिसत नाही, अशी खरं तर अवस्था आहे. मी आता या रस्त्यावर आहे. इकडे खड्ड्यांची अवस्था आपण पाहू शकतो, कशा पद्धतीनं खड्डे खरं तर पडलेले आहे. अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना इकडे मोठ्या त्रासाला सामोरे जातात. नेमकं काय
काय नेहमीच प्रॉब्लेम आहे का? कंटिन्यूच आता कापसाची गाडी सुद्धा जायला आता हे पहा आपण समोरच आहे ना, म्हणजे प्रत्येक गोष्ट आता शेतीत कापूस राहतो, गाडी यायला सगळ्या गोष्टीला अडचणी येतात. बरं. आणि आता तुम्ही पाहताच आहे. हम्म, हम्म, हम्म. कारण हे तुम्ही जे आहे ते तुमच्या समोरच आहे. आता धोंदलगाव परसोडा सुद्धा हा रोड 7 किलोमीटर रोड आहे, तो आजचा नाही आहे. हम्म. कारण धोंदलगाव लहान नाही, परसोडा सुद्धा लहान नाही, दोन्ही गावं मोठे आहे. काय नेहमीच हा किती दिवस झाले रस्ता असाच आहे? हा 2003 मध्ये आम्ही रोजगार हमी योजनेतून सुरू केलेला होता. काही शेतकऱ्यांनी तो पूर्ण करू दिला नाही, तेव्हापासून प्रलंबित आहे. आणि विशेष म्हणजे हा नकाशाचा रोड आहे, प्लॅन मधला रोड आहे. परंतु 2003 पासून आजपर्यंत कोणी लक्ष द्यायला तयार नाही या रस्त्याकडे. मग लोकप्रतिनिधींकडे स्थानिक जे राजकीय लोक असतात त्यांच्याकडे पाठपुरावा केला नाही का कधी तुम्ही? भरपूर पेपरला बातम्या लावल्या, निवेदनं दिलेत, परंतु आजपर्यंत कोणी बघायला तयार नाही. साधा मुरुम सुद्धा कोणी टाकत नाही. आमचे मित्र एक कवडे साहेब त्यांनी लावलेत ना बातम्या आमच्या हो. दैनिकात. मग काय आता एवढं सगळं झाल्यानंतर लोकांनी काय केलं पाहिजे म्हणजे रस्ता होईल? नागरिकांनी अपेक्षा करणं चूक आहे असं वाटतं का सरकार पुढे? असंच वाटतंय, कारण की शेतकऱ्यांकडे कोणाचं लोकप्रतिनिधी पावसाळ्यात तर इकडे मुलं वगैरे शाळेत येत असतील, वाईट परिस्थिती होत असतं ना. डोक्यावर सायकली घेऊन जातात मुलं रोडपर्यंत. कारण चिखल आता आणि इथं तरी चांगला दिसतोय, याच्यापेक्षा आता तिकडं म्हणजे कमरे इतकाले गड्डे पडलेले आहेत पुढे. आपण जाऊ शकत नाही. हो, नाही जाता म्हणजे पावसाळ्यात मी 40 लिटर दूध घेऊन जातो करंजगावला. बापरे. कसं जात असेल मी मोटरसायकलवर? तरी नागरिक मला सांगा, मग आता निवडणूक येते, नागरिकांनी तुमच्या गावाने काय भूमिका घेतली पाहिजे? सगळ्या पक्षाच्या बाजूला ठेवा. नाही, लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला पाहिजे ना. विकास झाला गावात जरी झालेला असेल, पण शेतकऱ्यांसाठी काय विकास झालाय? शेतकऱ्यांनी समजा जर कोणी आजारी जर कधी असलं तर कसं बाहेर जायचं? बरोबर. आता एवढ्या सगळ्या पाठपुरावा झाल्यानंतर रस्ता होत नाही, बघा ते दुर्दैव कुणाचं आहे नेमकं? हे आमचं आमचं दुर्दैव आहे आता. हे बाकी कोणाचं नाही, आमचं दुर्दैव म्हणावं लागेल. आपण बघितलं रस्त्याची वाईट अवस्था आहे आणि सगळे लोकांचा आग्रह होता की इकडे चला, तुम्हाला रस्त्यांची अवस्था दाखवतो. आणि त्या रस्त्यांची अवस्था बघितल्यानंतर काय वाटतंय सगळ्याची अवस्था बघून? असे रस्ते असल्यावर जाण्या येण्यासाठी खूप तकलीफ होती मुलांना. आता सायकलवर येणं जाणं सुद्धा, मागे आहे ना तुम्ही सगळे. एखादं पडलं त्याला दवाखान्यापर्यंत पोहोचायचंय, डिलिव्हरीचं पेशंट आहे किंवा एखादा वयोवृद्ध महत्वाचा आहे. मुद्दा बोलले तुम्ही. बरोबर आहे. वयोवृद्ध समजा एखादा वयोवृद्ध असला, पावसाळ्यात तसा इकडं गाडी येणं मुश्किल आहे, मोटरसायकलवर येणं मुश्किल आहे, मग बैलगाडीवर येणं, ट्रॅक्टरवर येणं. आणि डिलिव्हरी पेशंट जर असेल, अशा परिस्थितीमध्ये डिलिव्हरी पेशंटनी काय करायचं? आपण इकडे आपला देश कुठे चालला? म्हणजे लोक चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करतात, पण ग्रामीण भागातली अवस्था आजही लोकांना, राजकीय लोकांना दिसत नाही का हो? त्यांना दिसते ते फक्त गावात त्या मोठमोठे पुढारी हाताशी धरतात, तिकडे चहा पाणी झाली. आमचा विचार कोण करणार आहे? सर्वसामान्याचा विचार कोणीच नाही करीत अशा ना. रस्त्यावर कधी लोकप्रतिनिधीला घेऊन आले का तुम्ही? इथं गंज वेळेस आणलं ते फक्त पाहत्या, हाला करत्या. ती गावातले सरपंच राहत्या, उपसरपंच, वैयक्तिक जे कोणी असेल ते त्यांचे तिकडे मॅनेज करून घेतात. वैयक्तिक इकडे लाभार्थी खूप झाले तालुक्यात आता. लय झालेलं आहे. आता गावाने आता निवडणुका येणार आहे, लोकांनी काय विचार केला पाहिजे? मी कुठल्या पक्षाबद्दल कुणाबद्दल विचारत नाही, पण लोकांनी या मुद्द्यांवरती मुद्दे ठेवले पाहिजे समोर. हा, बरोबर आहे. जो काम प्रत्येक करेल, लोकप्रतिनिधीला विचारलं पाहिजे तुम्ही हा रस्ता कधी करणार? बरोबर आहे. जे प्रतिनिधी होते त्यांना विचारलं पाहिजे, तुम्ही इतके दिवस होते तोपर्यंत तुम्ही काम का नाही केलं? जे नवीन आहे त्याच्यावर काहीतरी उमेद ठेवून आपण त्यांच्याकडे काहीतरी आशेचं किरण आपण त्यांच्याकडे पाहणार आहे. थोडंसं काम त्यांच्याकडून आपल्याला उमेद आहे. आता जुने जे गेले त्यांनी आपल्याला काय केलं 10 वर्षात 15 वर्षात आपल्याला माहिती. आता नवीन कुठं आपल्या थोडीशी अपेक्षा आहे, नवीन करतील भाऊ काम असं. पण मला एवढे दिवस झाले, तुमचं गाव खरं तर गावात मी अनेकांना भेटलो, ते म्हटले गावात कामं झाली, पण ह्या अशा रस्त्यांची तक्रार कधी केली का तुम्ही? तक्रार वारंवार तक्रार करून कोणी झालं नाही इथपर्यंत. आता प्रशासक पद लागू होतं, त्यांना काय समजा प्रशासक पद लागू झाल्यानंतर तर कोणी आलंच नाही. आम्हाला उमेदवार होता नव्हता त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आता निवडणूक लागली, आता यायचं, हे वातावरण पाहायचं, आम्ही तुम्हाला करून देऊ, फुकट आश्वासन द्यायचे आणि निघून जायचं. काय त्याचा उपयोग नाही होत. हे फक्त आश्वासन द्यायचे. आता विधानसभा झाली, लोकसभा झाली, इतक्यामध्ये आजच्या गावात पानद रस्त्यांची खूप रेकॉर्डवर रस्ते झालेत, मी असं ऐकलं. रेकॉर्डवरच झाले ते. फक्त एक असा कुठंच वैयक्तिक रोड नाही झाला, रेकॉर्डलाच झाले सगळे रस्ते. बरं, मग आता तरुणां म्हणून तुमचे सगळे तरुण तुम्ही आता एकत्र झाला तिकडे सगळे, मला दिसतंय. काय तुमची भूमिका आहे? कारण तरुणांनी हा विषय हातात घेतला पाहिजे ना. तरुणांनी विषय हातात घेतला पाहिजे. मग जो काम करणार आहे त्याला मतदान करायचं आणि एक ग्रुप करून त्या माणसाला निवडून द्यायचं आणि आपली कामं करून घ्यायची. फक्तच पुढारी लोकांची कामं करायची असं नाही. वैयक्तिक शेतकऱ्याचे कामं झाले पाहिजे. वैयक्तिक आता
या अशा रस्त्याची अवस्था पाहिल्यावर तुम्ही आता शाळेत जायचं कसं, आता पावसाळ्यात जर शाळेत जायचं म्हणलं किती विचित्र अवस्था आहे मुलांची. डिलिव्हरी पेशंट झाले, वृद्ध झाले, मोटरसायकलवर जाणं सुद्धा मुश्किल आहे ना. बैलगाडीवरून जायचं, आता काळ कुठं चालला. आम्ही जर बैलगाडीवर जायचं म्हणजे काळ आम्ही किती मागे चाललो याचा अर्थ. आमच्यावर लक्ष नाही ना त्यांचं, फक्त काम करायचं आणि लोकांना दाखवायचं आम्ही काम केलं. पण आता इथं वैयक्तिक काम तुम्हाला दिसतच नाही ना काही. मग ते लोक म्हणतात आम्ही एवढा निधी आणला, तेवढा निधी आणला, जिल्हा परिषद सदस्य घोषणा करतात, सगळेच लोकप्रतिनिधीकडे घोषणा करतात, सगळ्याच पक्षाचे करत असतात. काय या घोषणा कागदावर असतात का फक्त? घोषणा कागदावर आता जर वैयक्तिक काम झालं असतं तिकडे दिसलं असतं ना आपल्याला काहीतरी. त्यांचं झालं तिकडे झालं, पण मग आमचं वैयक्तिक पाहिजे ना. शेतकऱ्याला काय, गावात तुम्ही गावापुरते काम करते, गाव लोकांना गाव नाही ना, फक्त वैयक्तिक लोक गावात नाही राहत ना. आता शेतवस्तीवर लोक राहते. आता पावसाळ्यात इथं जरा पाणी तुंबलं तर जायचं कसं? छोटे छोटे मुलं आहे, कामाला जायचंय, येणं जाणं आहे, बैलगाडी आहे, ट्रॅक्टर आहे. आता ट्रॅक्टर जर इथून गेलं आणि वैयक्तिक इथं पाणी तुंबेल असलं तर पायी चालणं सुद्धा मुश्किल होऊन. मग अशा परिस्थितीत लय मोठी अवस्था सांगितली त्यांनी रस्त्याची. नाही त्यांची घेतो मी, तुम्ही बोला. रस्त्याची अवस्था बघून काय वाटतं एवढं सांगा ना. रस्त्याची आवश्यकता बसून रस्ता करायला पाहिजे आता त्यांनी. कुणी करायला पाहिजे? आता जे नेते लोक आहेत ते त्यांनी करायला एवढे दिवस झाला नाही, आता होईल अशी अपेक्षा ठेवायची का कुणाकडे? आता त्यांच्याकडून अपेक्षा नाही म्हणून काहीतरी बदलाव करण्यासाठी आता बदलाव करावा लागेल. मध्ये राजकारण आहे, रस्त्याचं बोलू आपण. आपण बघितलं की खरं तर इकडे सगळे लोकप्रतिनिधी निवडून गेले. कोणी कोणी काय काय केलं याचं हे उदाहरण दाखवायचं असेल तर हे दाखवता येईल. नागरिकांनी एक तक्रार इकडे सांगितली आणि सांगितलं की रस्त्याची अवस्था बघायला चाललं. दुर्दैवी आहे, कारण अशा पद्धतीनं लहान चिमुरडे मुलं शाळेत कसे जात असतील, त्याच्यानंतर ते कसे जात असतील, इकडे एखादी महिला प्रसूतीसाठी न्यायचं असेल तर तिची काय अवस्था होत असेल हे न कल्पना केलेलं बरं. मी अनेक रस्त्यांवरती तिकडे गेलो आणि अशीच परिस्थिती दाखवण्यासाठी आज परसोडा गावामध्ये आलो. एक गाडी आली, आपण त्यांना पण विचारणार आहोत आणि त्यांना देखील या सगळ्या रस्त्याबद्दल बोलू आपण. काय गाडीचा रस्ता काय म्हणतो? कसा आहे रस्ता? चांगला आहे का? रस्ता लय खराब आहे, लय खराब आहे. आता गाडी इकडे तिकडे होत होती तुमची म्हणून बघितलं. रस्ता करत नाही. कुठं राहता तुम्ही? दहीगाव. या रस्त्याने ये जा करतात नेहमी. हा, किती दिवस झाले असेच झाले? 1 वर्षापासून. आजी काय वाटतं असे रस्ता बघून? किती मग हाल आता होते? काय त्याला काय इलाज आहे आता वापरावं तर लागतच. मग आता तुम्ही करा काही तरी. राजकारणी लोक का करत नाही हे रस्ता घोषणा करतात? मग आता काय आता त्यांना कळायला पाहिजे. अहो. रोज ये जा अशीच करावं लागते या रस्ता. हा मग काय तुमची गाडी इकडून तिकडे डुलत होती म्हणून बदल तुम्हाला थांबवावं. व्हायला पाहिजे का रस्ता? व्हायलाच पाहिजे. आता हे मळाधीचे माणसं येत्या जात्या, गावात जाणं आहे येणं आहे. वायबल होता माणूस, चालतं नाही सोयीचं. हा मग आता मतदानापुरतं तर कोणी बी हो गरज सरली म्हणजे इकडे काय. सगळे लोक निवडून गेले, त्यांनी कुणीच काही केलं नाही का? रस्ता कधीच करायचा प्रयत्न केला नाही. आता ते नाही, आता म्हणले असन त्यांचे काही गेले असन त्यांच्याकडे वरड पण नाही झाला. मग आता काय करणार आहे ते बी. नाही, पण व्हायला पाहिजे नाही ग्रामीण भागातला विकास हो, व्हायला हो, पाहिजे. व्हायलाच पाहिजे ना. किती दिवसांपासून ये जा करतात या रस्त्याने? आमचा कायमचा रस्ता हा इकडं हिंडण्याचा. रावळ्याकडं जा. आम्ही जातच राहतो या रस्त्याने. काय वाटतं अशा रस्त्याची अवस्था बघून? काय मकर आपलं- का आम्ही हम्म? काहीच नाही. बयाने माग बी तिकडं, कारण की इथून देऊन असे सगळे रस्ते वायबल व्हायचे का आम्ही कमरा फार ध्यानावर नाही राहत, जायला नाही यायला मोडायचं काम होतं. काय आपण बघितलं की ते प्रवासी जात होते आणि त्यांना आपण थांबवलं, त्यांना अवस्था विचारली, वाईट अवस्था त्यांनी सांगितली. त्यामुळे या सगळ्या अशा रस्त्यांवरती आजही कुठले लोकप्रतिनिधी काम करू शकले नाही. हे वाईट परिस्थिती आहे. खरं तर याची दखल कोण घेतं हे महत्त्वाचं असणार आहे आणि या सर्वसामान्य नागरिकांना न्याय कोण देतं हेच आपलं महत्त्वाचं असणार आहे. नागरिकांनी इच्छा व्यक्त केली, ते दाखवण्यासाठी रिॲलिटीची दाखवण्यासाठी आपण या रस्त्यावरती आलो होतो. आपण आमचे मामाचे जावई होते, त्यांनी ते टमाट्याला भाव नसल्यामुळे त्यांनी विष प्राशन केलं होतं 2 वर्षापूर्वी. कुठल्या गावचे? इथलेच ना. बरं. हां. तर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी पाऊस पडलेला होता. ट्रॅक्टरवर त्यांना 1 तास लागला रोडवर निघायला. बापरे, कधीची गोष्ट आहे? 2 वर्ष झाले, पेपरला होते ती बात. अच्छा, हो. तर शेवटी दवाखान्यापर्यंत पोहोचले नाही. म्हणजे त्यांनी औषध विष प्राशन केलं होतं. रस्ता बिकट असल्यामुळे पावसाळ्यात दिवस होते आणि हा, ते तर hospital- त्यांना म्हणजे जर समजा रस्ता जर चांगला असता तर संभाजीनगरला 1 तासामध्ये पोहोचला असता तर त्यांचे प्राण वाचले असते. पण इथंच त्यांना 1 तास लागला या रोडवर काढायला.
अच्छा. ट्रॅक्टरमध्ये. हम्म. तर ट्रॅक्टर सुद्धा व्यवस्थित चालत नव्हतं रोड. जीव गमावा लागला. हो. बापरे बाप. म्हणजे दुर्दैवी अनुभव आहेत नागरिकांचे. म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या नागरिकाचा जर जीव रस्त्यांमुळं आणि रस्त्याच्या अवस्थेमुळे जात असेल तर ही व्यवस्था, ग्रामीण भागातल्या रस्त्यांची अवस्था आजही काय आहे हेच खरं तर या नागरिकांच्या वेदनेतून समोर आलेलं आहे. या रस्त्याची खरं तर दखल कोण घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. मात्र रस्त्यांच्या नागरिकांनी तक्रार सांगितली, ओरड व्यक्त केली आणि ते दाखवण्यासाठीच आपण या रस्त्यावरती आलो होतो. माझा सहकारी कृष्णासोबत नितीन तुरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर. आमचे मामाचे जावई होते. त्यांनी ते टमाट्याला भाव नसल्यामुळे त्यांनी विष प्राशन केलं होतं 2 वर्षापूर्वी. कुठल्या गावचे? इथलेच ना. बरं. हां. तर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी पाऊस पडलेला होता. ट्रॅक्टरवर त्यांना 1 तास लागला रोडवर निघायला. बापरे, कधीची गोष्ट आहे? 2 वर्ष झाले, पेपरला होते ती बातमी. अच्छा. हो. तर शेवटी दवाखान्यापर्यंत पोहोचले नाहीत. म्हणजे त्यांनी औषध विष प्राशन केलं होतं. रस्ता बिकट असल्यामुळे पावसाळ्यात दिवस होते आणि हा, ते तर hospital- त्यांना म्हणजे जर समजा रस्ता जर चांगला असता तर संभाजीनगरला 1 तासामध्ये पोहोचला असतो तर त्यांचे प्राण वाचले असते. पण इथंच त्यांना 1 तास लागला या रोडवर काढायला अच्छा. ट्रॅक्टरमध्ये. तर ट्रॅक्टर सुद्धा व्यवस्थित चालत नव्हतं रोड. जीव गमावा लागला. हो. बापरे बाप. म्हणजे दुर्दैवी अनुभव आहेत नागरिकांचे. म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या नागरिकाचा जर जीव रस्त्यांमुळं आणि रस्त्याच्या अवस्थेमुळे जात असेल तर ही व्यवस्था, ग्रामीण भागातल्या रस्त्यांची अवस्था आजही काय आहे हेच खरं तर या नागरिकांच्या वेदनेतून समोर आलेलं आहे. या रस्त्याची खरं तर दखल कोण घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. मात्र रस्त्यांच्या नागरिकांनी तक्रार सांगितली, ओरड व्यक्त केली आणि ते दाखवण्यासाठीच आपण या रस्त्यावरती आलो होतो. माझा सहकारी कृष्णासोबत नितीन तुरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.